पेक्षाही वर म्हणजे अगदी कमरेपर्यंत आता पाणी साचलेलं आहे। किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। दुसरी उजवीकडची दृश्य आहेत रेल्वे ट्रॅकवर कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे आणि जे कर्मचारी आहेत जे कामाला जाण्यासाठी निघाले होते किंवा आता कामावरून घरी जात आहेत त्यांची कशी कसरत होते ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। कारण मुंबईमध्ये सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले। जरूर त्या ठिकाणी तुंबलेलं चित्र आहे। त्याचा निचरा होण्यासाठी समुद्रमार्गे निचरा होण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याच्या विषयातल्या सूचना दिल्या आहेत। त्याला कामाला गती त्या ठिकाणी मिळालेली आहे। काही 40-50 ठिकाणी फांद्या आणि काही ठिकाणी झाडं ही पडल्याची तक्रार समोर आलेली आहे। त्या बाबतीमध्ये जर फांद्या किंवा झाडं पडून त्या ठिकाणी रस्ता किंवा फुटपाथ अडथळा निर्माण झाला असेल तर त्याला इमिजिएटली कटर्स लावून त्या रिमूव्ह करणं याची व्यवस्था उभी करण्याची सूचना दिल्या। त्याही कामाला आपली यंत्रणा लागली आहे। एक माहिती समोर नेपीएनसी रोड आणि त्या भागामध्ये त्या ठिकाणी सीपीडब्ल्यूडीची असलेली वॉल झाडावर पडून झाड पडून कोणाला एका इसमाला दुखापत झाली आहे आणि ती कितपर्यंतची आहे त्या सगळ्याची माहिती आपण घेतो आहोत। त्याच्यासाठीच्या रचना सुद्धा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। बरोबरीने पंपिंग स्टेशन्स हे पूर्ण क्षमतेने पंप करून जमिनीकडून समुद्राकडे पाणी निचरा करणं या कामाला त्याचा आढावा घेतलाय। त्याची संपूर्ण व्यवस्था लावलेली आहे। ज्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या तिथे पंप्स हे ऍक्टिव्ह झाले आहेत ना नसतील तर ते ऍक्टिव्ह करण्याच्या बाबतीतला सुद्धा आढावा घेऊन त्या सूचना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। बरोबरीने या सगळ्याबरोबर बीएसटी ट्रॅफिक या सगळ्या विषयामधली सूचना आणि त्याचा आढावा सुद्धा आपण घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या यंत्रणा कामाला सज्ज लागलेल्या आहेत। स्वतः पोलीस कमिशनर असो मुंबई आयुक्त असो यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा। आज आणि उद्या 2 दिवस पावसाच्या अलर्ट हे आपल्या त्या ठिकाणी आहेत आणि नियोजन नीट करूनच बाहेर पडण्याचीच खूप आवश्यकता असेल तर त्याला सहकार्य नागरिकांनी करावं। ह्या सुद्धा गोष्टी समोर मांडलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः माझ्याशी त्या ठिकाणी बोलले। मी त्यांच्याशी बोलून या शाळांना दिलेल्या सुट्या महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात दिलेल्या सुट्या या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदय आता पूर्ण राज्याचा आढावा घेत आहेत। ऑनलाईन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आता आढावा घेत आहेत। मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आता मंत्रालयात त्या ठिकाणी पूर्ण आढावा घेण्यासाठी जात आहे। राज्यभरात हा रेड अलर्ट देण्यात आला। या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आले आणि उद्याच्या बाबतीत काही निर्णय घेतला जाणार आहे कारण आज सकाळच्या अंदाज न आल्यामुळे शाळा सुरू झाल्या आणि त्यानंतर आपण दुपारच्या सत्रातील शाळा बंद केल्या। 48 तासांचा हा रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे उद्या शाळा सुरू असणार आहेत का? हे खरं आहे की वेधशाळेने दिलेला अंदाज हा आज आणि उद्या दोन्हीचा काळजी घ्यावी असाच आहे। या विषयामध्ये पूर्ण माहिती घेण्याचं काम त्या जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नगरपालिका महानगरपालिका व्यवस्थापन कक्ष या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाचे मंत्री गिरीश महाजन आत्ता ऑनलाईन बैठक घेतातच आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत आज आणि उद्या वेधशाळेने दिलेल्या पूर्ण अंदाजाच्या आधारावर राज्य सरकार निर्णय करेल तो थोड्या वेळात माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबरच्या बैठकीत घोषित होईल। शंभर टक्के सगळ्या मुलांना सुखरूप घरी घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना रस्त्यावर हजर राहण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनीच दिलेले आहेत। त्याचा आढावा मी सुद्धा आता घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या पद्धतीच्या कुठेही घटना घडू नयेत दुर्घटना होऊ नयेत आणि त्या ठिकाणी कोणी अडकलं असेल तर त्याला बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत। मैं स्वयं आज मुंबई महानगर पालिका के डिजास्टर मैनेजमेंट कक्ष में स्वयं यहाँ आया हूँ। माननीय आयुक्त जगरानी साहब सभी एडिशनल तर एक प्रकारे मुंबईमध्ये कशा पद्धतीने जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला या पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे। तर दादर इथे
ट्रॅकवर कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि कशा पद्धतीनं हे नागरिक प्रवास करतायत ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। नोकरदारांचे मोठे हाल आजच्या दिवशी होत आहेत, कारण सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि जे नोकरदार जे कर्मचारी कामाला जाण्यासाठी निघाले ते मध्येच कुठेतरी अडकलेले पाहायला मिळत आहेत आणि सकाळी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना आता घरी सोडण्यात आलेलं आहे। कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे, मात्र घरी जाईपर्यंत त्यांची मोठी कसरत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण सकाळपासूनच मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू आहे। तर आज मुंबईला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाण्याला देखील पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये आणि इतर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्याचा मोठा फटका वाहतुकीला बसलेला आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायनमध्ये देखील आता पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। सायन आणि गांधी मार्केटमध्ये पावसामुळे आता रस्त्यांवर काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान रस्ते जलमय झालेत आणि वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। दोन दृश्य सध्या आपण पाहतोय, तर सायन परिसरामध्ये गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे, तर गांधी मार्केट परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्ते सगळे जलमय झालेले आहेत आणि या रस्त्यांवरून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नोकरदारांची कसरत सुरू आहे। मुंबई लोकलला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। सायन परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि रस्त्यांवर पाणी झालेलं पाहायला मिळतंय, रस्ते जलमय झालेले आहेत। तर तिकडे अंधेरी परिसरात देखील मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। अंधेरी सबवेवर देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसलेला आहे। रस्त्यांवरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे, तर मोठ्या प्रमाणात लोकल सेवेला देखील याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय।